इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये एका 7 मजली इमारतीला भीषण आग लागली। या दुर्घटनेत आतापर्यंत 20 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर काही लोक अजूनही इमारतीत अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। तसंच संपूर्ण इमारतीची अग्निशमन दलाकडून तपासणी सुरू आहे। ज्या इमारतीला आग लागली ती टेरा ड्रोन इंडोनेशियाचं कार्यालय आहे। ही कंपनी खाणकाम आणि शेती संबंधित कामांसाठी ड्रोन सर्वेक्षण सेवा पुरवते। रशियाच्या इवानावो प्रदेशात विमानाचा मोठा अपघात झालाय। जगातील सर्वात महाकाय असणारं टर्बोप्रॉप AN-22 हे विमान क्रॅश झालंय। सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। रशियन संरक्षण मंत्रालयाचं हे विमान असल्याचं समोर आलंय। या विमानातून 7 क्रू मेंबर्स प्रवास करत होते अशी ही माहिती आहे। दरम्यान AN-22 हे विमान त्याचा बलाढ्यपणा, मोठा आकार आणि क्षमता यामुळे ओळखले जातं। कमी अंतरावरून टेक ऑफ करणं आणि जड माल वाहून नेण्यासाठीही ते प्रसिद्ध आहे। जुलैमध्ये युद्धबंदी लागू करण्यात आलेल्या थायलंड आणि कंबोडिया देशात पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे। दोन्ही देशांनी द्विपक्षीय कराराचं उल्लंघन करत अमेरिका आणि मलेशियाच्या प्रयत्नांवर पाणी फेरलंय। गेल्या 2 दिवसांपासून सीमेवर गोळीबार सुरू आहे। यामुळे अनेक लोकांनी जीव वाचवण्यासाठी घरं सोडली आहेत। आतापर्यंत सुमारे 12 लाख लोकांनी स्थलांतर केलं असल्याचं समोर आलंय, तर यामुळे थायलंडमध्ये 3 आणि कंबोडियात 7 जणांचा मृत्यू झालाय। ऑस्ट्रेलियानं किशोरवयीन मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय। हा नियम ऑस्ट्रेलियामध्ये 10 डिसेंबर म्हणजेच उद्यापासून लागू होणार आहे। सोशल मीडियावर बंदी घालणारा त्यामुळे ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला देश ठरला आहे। या नव्या नियमानुसार 16 वर्षांखालील किशोरवयीन मुलांना फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक, एक्स आणि यूट्यूब यासारखे प्लॅटफॉर्म वापरण्याची परवानगी नसेल। हा कायदा 1 वर्षांपूर्वीच मंजूर झाला होता आणि आता त्याची अंमलबजावणी केली जाते। दरम्यान या बंदीची कायदेशीर जबाबदारी सरकारनं पालकांवर किंवा मुलांवर टाकली नसून थेट या सोशल प्लॅटफॉर्म्सवर टाकली आहे। त्यामुळे नियमांचं उल्लंघन केल्यास सुमारे 309 कोटी रुपयांपर्यंतचा मोठा दंडही या प्लॅटफॉर्म्सला भरावा लागू शकतो। अमेरिका भारतातून येणाऱ्या तांदळावर टॅरिफ लावण्याचा विचार करत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय। इतर देशातून येणारा स्वस्त माल अमेरिकन शेतकऱ्यांचं नुकसान करतंय असं यावेळी ट्रम्प यांनी म्हटलंय। व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकन शेतकऱ्यांसाठी नवीन आर्थिक मदतीची घोषणा करत असताना ट्रम्प यांनी हे विधान केलंय। तसंच भारत, व्हिएतनाम आणि थायलंड सारखे देश अमेरिकेत खूप स्वस्त तांदूळ विकतायत, त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होतंय असंही ट्रम्प यांचं म्हणणं आहे। पाकिस्तानचे नवे आणि पहिले संरक्षण दल प्रमुख पद असीम मुनीरच्या हाती आलंय। हे पद मिळताच त्यांनी पुन्हा पोकळ धमकी देणं सुरू केलंय। भारतानं हल्ला केल्यास प्रत्युत्तर देण्यात येईल असं असीम मुनीर म्हणाले आहेत। CDFचा पदभार स्वीकारताच असीम मुनीर यांनी सशस्त्र दलांच्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना भारताला हा इशारा दिलाय। यासह मुनीर यांनी पाकिस्तानला शांतताप्रिय देश असंही म्हटलंय। देशाच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला कोणीही धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर ते सहन केलं जाणार नाही असा इशाराही मुनीर यांनी दिलाय। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात भेटू न देण्यासाठी सरकारनं तुरुंगाकडे जाणारे रस्ते आणि प्रवेशांवर कडक निर्बंध लादले आहेत। इम्रान खान यांच्या कुटुंबाला त्यांना भेटण्यापासून रोखण्यासाठी हे रस्ते रोखण्यात आले आहेत। प्रशासनानं तुरुंगाच्या परिसरात जमावबंदी लागू केली असून मोठ्या संख्येनं सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत। त्यामुळे इम्रान खान समर्थकांचं आंदोलन दडपलं जातंय। भेटीला वारंवार बंदी घातल्यामुळे इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत आणि सुरक्षेबाबत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी तसंच पक्षातील नेत्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे। आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMFनं पुन्हा एकदा कर्जबाजारी पाकिस्तानसाठी आपली तिजोरी खुली केली आहे। IMFनं पाकिस्तानला वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी नवं कर्ज मंजूर केलंय। यामुळे पाकिस्तानला अंदाजे 1.2 अब्ज डॉलर्स म्हणजेच 10,000 कोटींहून अधिक कर्ज मिळणार आहे। यामुळे पाकिस्तानला परकीय चलन साठा वाढवण्यास आणि महागाईवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल असं IMFनं म्हटलंय। यावर्षी अमेरिकन शस्त्र खरेदी करण्यासाठी सुमारे 6,800 कोटी रुपये कमी पडत आहेत अशी माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी दिली आहे। तर हा निधी युरोपियन देशांकडून येणार होता, पण वेळेवर पैसे मिळू शकले नाहीत।
त्यामुळे शस्त्रांच्या पुरवठ्यात विलंब होऊ शकतो, असे झेलेन्स्की यांनी यावेळी सांगितलं. लंडनमध्ये फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनच्या नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर झेलेन्स्की यांनी हे विधान केलंय. नुकतंच युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांची लंडनमध्ये नाटो आणि युरोपियन युनियनच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या आणि ट्रम्प यांच्या शांतता योजनेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक ठेवण्यात आली होती. या बैठकीत युक्रेनला कायमस्वरूपी सुरक्षा हमी देणं हा सर्वात प्रमुख मुद्दा होता. नाटो आणि युरोपियन देशांच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर झेलेन्स्की यांनी युद्ध संपवण्यासाठी युक्रेनची जमीन कोणत्याही परिस्थितीत रशियाला देणार नाही, असा स्पष्ट संदेश दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा युद्धबंदी योजनेत गाझाला विभागणाऱ्या ज्या येलो लाईनचा उल्लेख आहे, त्याला इस्रायली लष्कर प्रमुख आयल जमीर यांनी नवीन सीमा म्हटलंय. ही रेषा आता इस्रायलच्या सुरक्षा सीमेप्रमाणे काम करेल आणि सैन्य यापासून मागे हटणार नाही. गाझामध्ये तैनात असलेल्या सैनिकांशी बोलताना ते असं म्हणालेत. इस्रायली सैन्य अजूनही गाझाच्या मोठ्या भागावर नियंत्रण ठेवून आहे. यात गाझाची निम्म्याहून अधिक जमीन, शेतीचं क्षेत्र आणि इजिप्तशी जोडलेली महत्त्वाची राफा सीमा क्रॉसिंग यांचा देखील समावेश आहे. अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यामधील तणाव आता गंभीर वळणावर येऊन पोहोचलाय. गेल्या काही महिन्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अनेक वेळा व्हेनेझुएलावर हल्ला करण्याचा दावा केलाय. तसंच याची तयारी सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलंय. व्हेनेझुएलाच्या ड्रग्ज तस्करीविरोधात ट्रम्प यांनी कारवाई करण्याचं म्हटलंय. मात्र व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो निर्धास्त असल्याचं दिसतंय. अध्यक्ष मादुरो यांचा जनतेसोबत थिरकतानाचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झालाय. ट्रम्प यांनी कितीही धमक्या दिल्या तरी निकोलस मादुरो ते बिनधास्तपणे आपल्या देशासोबत राहताना दिसतायत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यानंतर आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. दरम्यान अधिकृत तारखांची घोषणा अजून झालेली नाही. झेलेन्स्की यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल. भारत आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांमध्ये गेल्या अनेक आठवड्यांपासून चर्चा सुरू आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी 1992, 2002 आणि 2012 मध्ये आतापर्यंत फक्त 3 वेळा भारताला भेट दिली होती.